हाय गाइस, वेलकम टू माय न्यू व्लॉग। उद्या आहे माझ्या बहिणीची हळद। ॲक्च्युली ती हळद मालवणी स्टाईलमध्ये सेलिब्रेट केली जाणार आहे। सो ती कशी केली जाते याचा मी टोटल व्लॉग बनवणार आहे। गाइज ॲक्च्युली लास्ट जो मी व्लॉग टाकलेला कोणता तो हा साखरपुड्याचा व्लॉग, त्याला तुम्ही खूप लाईक केलं। हाय बोल हाय बाबू। गाइज ॲक्च्युली ते जे बाबू येतो बरं इथं राहतं। हां ॲक्च्युली हाय केलं ना, हाय केला।
गाईज ऍक्च्युली तुम्ही लास्ट ब्लॉग जो मी टाकलेला साखरपुड्याचा ब्लॉग, मालवणी स्टाईल मधला साखरपुड्याचा ब्लॉग, त्या ब्लॉगला तुम्ही खूप लाईक केलं. कारण त्या ब्लॉग मध्ये मी मराठी यूज केलेली. कारण आणि आधीचे जे मी ब्लॉग्स बनवलेले सप्त्याचे आणि ते पण चांगले गेले असते जर मी ते मराठीत बनवले असते, पण ते मी हिंदीत बनवले. सो त्याच्यामुळे काय ते एवढे चालले नाही. सो म्हणून हा पण ब्लॉग मी मराठीतच करणार आहे. कारण जिथे मराठी कल्चर आहे तिथे मराठीमध्ये ब्लॉग करणार आणि हा बाबू थांब, आणि जिथे हिंदी कल्चर आहे तिथे हिंदीमध्ये ब्लॉग करणार. ज्याच्यावर चांगला रिस्पॉन्स येणार त्याच्यावर मी अजून व्हिडिओ बनवणार. कारण कसं आता हिंदी कल्चरमध्ये मराठी ब्लॉग्स बनवले तर ते खराब होणार, म्हणजे ते त्याच्यात फील नसणार. आणि मराठी कल्चरमध्ये जर हिंदी ब्लॉग्स बनवले तर त्याच्यातली फील जाणार त्या कल्चरमधली. सो मी आता जे मराठीतले कल्चर आहे त्यांचे ब्लॉग्स मी मराठीतच करणार आहे. सो हे बघा इथे वरती मंडप बिंडप सगळा बांधलेला आहे आणि मी उद्यासाठी खूप एक्सायटेड आहे. जाम मजा करतो आम्ही हळदीच्या टायमाला. सगळे गावचे लोकांनी येतात आणि खूप मजा करतो. सो तुम्ही ब्लॉग बघा, हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असेल. गाईज ऍक्च्युली मी ते सप्त्याचे ब्लॉग्स आहेत, सप्त्याचे आणि कोकणाचे जेवढे पण ब्लॉग्स आहेत ते मी हिंदीमध्ये बनवले. कारण मला आयडिया नव्हती काहीच ते बनवण्याच्या आधी. जेव्हा मी बनवून झाले एडिट करून ते यूट्यूबला मी टाकले तेव्हा त्याच्यानंतर मला लोकांनी कमेंट्स करून सांगितलं की तू मराठीमध्ये बनवले असते तरी चांगले झाले असते. त्यानंतर मला ते रिअलाइज झालं. सो थँक्यू कमेंट्स केल्याबद्दल, मला रिस्पॉन्स कळला. बघा माझी बहीण इथे मेहंदी काढते आणि हा जो ब्लॉग आहे मी तो थोडाफार मालवणीमध्ये पण शूट करणार आहे. सो जर तुम्हाला मालवणी लँग्वेज आवडली तर लाईक द्या. आणि तर दीदी मागचा जो ब्लॉग होतो साखरपुड्याचा तो लोकांना खूप आवडलं, तर ह्या ब्लॉग बद्दल काय सांगशील लोकांना? साखरपुड्याच्या ब्लॉगला जो काही उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि ह्यानंतरचा हळदीचा ब्लॉग सुद्धा तेवढाच इंटरेस्टिंग आणि तेवढाच पॉवरफुल असेल, तर तुम्ही प्लीज तो सुद्धा बघा. थँक्यू. गाईज ही बघा निर्मिती आणि हा बघा माझा छोटा भाऊ कैवल्य. इथे बघ बाबू. बाई कुठे गेली? कुठे गेली? चल काय पण बोलतो, घरी आहे. अरे घरी आहे. घड्याळात वाजला 1 2 नाही 1. मग पप्पा कुठे 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 पण गेले? बायला सोडायला गेले. हा सो आज आहे डे 2. मी काल अर्धा ब्लॉग शूट केलेला. जो मेहंदी काढतानाचा ब्लॉग होता तो मी काल शूट केला थोडासा आणि आता तो मी ब्लॉग कंटिन्यू करतोय. सो आता हे बघा इकडे बांगड्या भरतायत सगळ्या बायका. हे बघा इकडे बांगड्या भरतायत. ही बघा दीदी आणि ही बघा केया. तुम्ही खूप दिवसांनी तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसली. लास्ट टाइम कोणत्या ब्लॉग मध्ये लक्षात नाही, गणपतीच्या ब्लॉग मध्ये होती. मी जास्त चाळीत ब्लॉग शूट करत नाही म्हणून ती नसते माझ्या ब्लॉग मध्ये. आणि काय दिसली बस झालं. ओके. सो तिची हळद आहे आणि जो संध्याकाळी 7 का 6:30 पर्यंत जो इव्हेंट स्टार्ट होणार
होणार तर तो भरपूर म्हणजे भरपूर इंटरेस्टिंग असणार आहे. डान्स हळद बिळद लावायची तर ते मजाच येते बघायला. सो तुम्ही हा ब्लॉग नक्कीच बघा. काही सो इथे चिलर पार्टीचा डान्स चालू आहे. तर चला डान्स करूया. नावाचं मी मिशन टॅटून गोंधलं. सध्या गावाला झाली माझ्या लग्नाची गाई. कधी होणार तू राणी माझ्या लेकराची आई. सध्या गावाला झाली माझ्या लग्नाची गाई. कधी होणार तू राणी माझ्या लेकराची आई. आता तराट झालूया, आता तराट झालूया, तुझ्या घरात आलूया. आज स्टार्ट करतो ना. ऍक्च्युली मला नाही माहितीये हा कोणता कार्यक्रम आहे. मम्मी कोणता कार्यक्रम आहे मी काय बोललो. बांगड्या भरण्याचा कार्यक्रम झाला. आता हा कार्यक्रम झाला असं बोललो. तेव्हा तांदूळ निवडतायत सगळे. तो पहिला शॉर्ट जो मी शूट केलेला त्याच्यात तिने नाव घेतलेलं पण तो शॉर्ट काय व्यवस्थित आला नाही, रेकॉर्डच नाही झाला तो. सो ती परत एकदा नाव घेणार आहे. दीदी बोल चल लवकर पटापट. माहेरचे निरंजन, सासरचे फुलवाड, योगेश रावांचं नाव घ्यायला आजपासून करते सुरुवात. ओ कडक कडक. सो 6:40 झालेले आहेत आता आणि लवकरच आता हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. आणि उष्टी हळद बद्दल तुम्हाला काय सांगतो ती केया सांगेल. सो मी केयाला सांगण्याला लावणार आहे. केया शाय होते जरा कॅमेराच्या समोर. आता ती नीट बोलणार आहे. काय ना बोल बिंदास आहे, आपलीच ऑडियन्स आहे. बोल. हिची मम्मी केयाची मम्मी आता बोलणार आहे. हा फेस कट सेम आहे. तुम्ही ओळखलाच असेल, वेगळं सांगायची काही गरज नाही. हा फेस कट सेम आहे दोघींचा. सो गाईज हे एक महाराष्ट्रीयन ट्रेडिशन असतं जे नवऱ्याची उष्टी हळद नवरीला हळद लावण्याच्या अगोदर लावली जाते. ओके थँक्यू ताई. टाळ्या वाजवा. ताई पहिल्यांदा ब्लॉग मध्ये आली म्हणून धन्यवाद. मंडळ आभारी आहे. चला आई सोय बघा करवली आणि हिची दीदीची करवली आता लवकरच सुरू होईल कार्यक्रमाला. सो येस ही बघा केया. हा बोल. प्रियामोचे डोळे ना भरले थोडेसे. की आता काकू बोलणार आहे. आता काकू बोलते.
गाईज हे बघा इकडे हळदीचा समारंभ चालू आहे आणि गाईज ऍक्च्युली हे कॅमेरामन काका आहेत, त्यांचं ऍक्च्युली ते फोटोज काढताना त्यांनी हे बघा लाइटिंग्स लावलेल्या आहेत. हा बघा लाइटिंग्स, पण ऍक्च्युली मी त्या लाईटच्या मध्ये मध्ये येतोय शूट करण्यासाठी, सो त्यांना त्रास होतोय, खूप त्रास दिला त्यांना मी. कारण गाईज व्हिडिओसाठी लाईट हवी, त्यांच्या लाईटचा यूज मी करतो. ते बघा सगळे सतत आहेत त्यांना. ही बघा माझी मम्मी इकडे माईक घेऊन आल्या आता. हा चलो जल्दी, हा जल्दी जल्दी चलो जल्दी मम्मी लवकर बोला बोला. निर्मिती ही दिसते, हिचंच लग्न आहे, बघा दोघी पण सेम बसले, तिचे पाय बघा, हिचे पाय बघा, तिच्याचे प्रियमाचे केस सगळे येल्लो येल्लो झाले, येल्लो येल्लो केस प्रियमाचे. काव्या बाजू 2 मिनिटं झूम कर थोडं, काव्या इकडे बाजू. मी दीदीला हळद लावणार आहे. सो तुम्ही बघा केया, मी हा बघा यश, आम्ही सगळे आता दीदीला हळद लावणार आहे एकत्र. बिहाइंड द सीन शूट करतोय यश भाई. आता जस्ट बिर्याणीची ऑर्डर आली आणि हे बघा खाणं सुरू पण झालं. हे बघा हे बघ हे बघा, पाहुण्याने द्यायचं असतं मग खायचं असतं. एकटा एकटा काय खातो, काय पप्पानी दिलं आणि तू खायचं, पाहुण्यांना पहिले द्यायचं. गाईस तू येते, मम्मी पण येते, मम्मी पण आली. गाईस सो आता जस्ट हे थांब जरा मला सांगू दे. नाही नाही कट नाही कट नाही. गाईस सो आताच दीदीची हळद बिळद लावून झालेली आहे आता जस्ट. आणि आता ते बघा बँजो पार्टी तिथे आली आहे, फुल डीजे बीजे वाजणार आहे आणि आता आम्ही फुल मचाने वाले. या आपल्या नाही ते फोडशील फोडशील. माझ्या एवढा मोठा नाही, माझ्याकडे पण सेम डुप्लिकेट कॉपी आहे. सो हा ड्रम सेट पुन्हा त्याला पण शांत बसा साधं. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे चल बोल. आता बँजो सगळं सेट केलाय बघा, 2 ड्रम्स, मग छोटे ड्रम्स, मग सगळं, मग लास्टला एकदम पियानो आहे. टेस्टिंग करत आहे बरोबर आहे का सगळं, नाही तर मग मध्येच वाट लावायला. मला दाखवते हे बघा. बाय द वे ही निर्मिती आहे. आता ही दीदी बरोबर 2 दिवस तिच्या घरी बघा काय भारी वाजवत आहे लोक. बस अरे ही आहे आणि साक्षी पुढे गेली ही बघ. तर ही भरपूर एक्साइटेड आहे. ते बघा ते बघा बघा ही भरपूर
रात रात जागन पुरा दिस भर तुझ्या फिरतो माग मागन जीवाला फिरतो माग जीवाला फिरतो माग जीवाला फिरतो माग जीवाला NS जीवाला येणार पिसा रात रात जागन पुरा दिस भर तुझ्या फिरतो माग मागन जादू अंतरली कुणी सपनत जागा पण कशी मी भोगाचा गावला कशाची तक्रार नाही आसवात तोया हे खरगाच पान सुखाच्या या सपनाला दार नाही सांगितलो परत पाय कला कधीचा लाज नाही कशाची तक्रार नाही आसवात तोया हे खरगाच पान सुखाच्या या सपनाला दार नाही गाईज सो आमचं सगळा इव्हेंट कम्प्लीट झालाय आणि आम्ही खूप एन्जॉय केलंय. बँजो पार्टीवाले आपल्या घरी गेले, आम्ही खूप मजा केली. आणि हे बघा दीदीचे सगळे फ्रेंड्स यांच्यासोबत खूप मजा केली. आणि ही बघा ते हे बघा आपले अनंत काका. हा हे बघा तुम्ही यांना एंगेजमेंटच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल. 2 मिनिटं काका या ना तुम्ही. ब्लॉग एंड करायचा आपल्याला. त्यांना पण दिसू दे. थांबा अँगल चेंज करा. काकामुळे फोकस चेंज होतोय. सो गाईज बोल की आता क्या पुढचं बोलणार बोल. सो गाईज जर का तुम्हाला असे कोकणातले ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा, जेणेकरून आम्हाला रिस्पॉन्स कळेल की तुम्हाला असे ब्लॉग्स आवडत आहेत. सो सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. ओके मी पुढचं बोलतो. सो गाईज जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. ओके सबस्क्राईब करा सगळ्यांनी एकत्र बोला. सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर. बाय बोला. बाय. लवकरच आता डीजे नाही काय ते बँच वाजवणार आहे आणि डीजे पण लागणार आहे. तो अभी मैं क्या करने वाला मचाएने वाले असं बोलायचं. मचाएंगे असं बोला. क्या करने वाले मचाएंगे.
मचाने वाले मचाएंगे मी असं बोल अभी हम क्या करने वाले तर तुम्ही बोलायचं फुल मचाने वाले अभी असं काहीतरी. सो अभी आम्ही नाच ब्राईटनेस येस एंट्री मार चल चल चल. हा चल